नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण मायक्रो न्यूट्रिएंट बनवणार आहोत की ज्याची किंमत 20 ते 25 रुपये लिटर अशी पडते. तर बाजारात आपण मायक्रो न्यूट्रिएंट विकत घ्यायला गेलात तर त्याची किंमत साधारणतः 300 ते 350 रुपये ही आपल्याला एका किलो मागे किंवा एका लिटर मागे मोजावी लागते. तर आज आपण जे मायक्रो न्यूट्रिएंट बनवणार आहोत त्याची किंमत आपल्याला पर लिटर ही 20 ते 25 रुपये पडेल. तर 200 लिटर मायक्रो न्यूट्रिएंट ते आपण इथे बनवणार आहोत. पहिला प्रश्न आपल्या मनामध्ये आला असेल की 20 ते 25 रुपये लिटरचं मायक्रो न्यूट्रिएंट आपण बनवतोय तर त्याची पॉवर ही कमी असेल. तर तसं काही नाही. त्याची पॉवर हे 300-350 रुपयाचे जे मायक्रो न्यूट्रिएंट आहे जे आपल्याला मार्केटमध्ये मिळतं त्याच्यापेक्षा जास्त देखील त्याची पॉवर असू शकते. तर ते बनवायचं कसं, त्याची प्रोसिजर कशी आहे ती सगळे आपण या व्हिडिओमध्ये पहा. व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. यूट्यूबवर बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. फेसबुकला बघत असाल, इंस्टाला बघत असाल तर चॅनल फॉलो करा. तर आता आपण बघूयात की कशा पद्धतीने आपण मायक्रो न्यूट्रिएंट हे इथे बनवणार आहोत. तर त्याची प्रोसिजर आपण सुरू करूया. तर 200 लिटर मायक्रो न्यूट्रिएंट बनवण्यासाठी आपण इथे पाहू शकता की जारचं आरोचं पाणी हे आम्ही इथे वापरणार आहोत. हे पाणी वापरण्याचं कारण म्हणजे याचा pH आणि TDS हा बॅलन्स असतो. त्यामुळे जे मायक्रो न्यूट्रिएंट आपण तयार करणार आहोत त्याची पॉवर आणि त्याचा इफेक्ट हा आपल्याला नंतर वापरण्यामध्ये चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. आपलं जे बोरचं किंवा विहिरीचं जे पाणी असतं त्याचा TDS आणि pH हा बॅलन्स नसतो आणि हे 200 लिटर मायक्रो न्यूट्रिएंट हे आपण 200 दिवस वापरणार आहोत. त्यामुळे पाणी नेहमी चांगलं वापरा. आपलं जर विहिरीचं किंवा बोरचं पाणी त्याचा pH आणि TDS बॅलन्स असेल तर आपण ते वापरलं तरी चालेल. किंवा साधारणतः हे 200 लिटर पाणी वापरण्यासाठी 200 ते 300 रुपये खर्च येतो. तर आपण ते आरामशीर बिअर करू शकतो. त्यामुळे हे आरोचं पाणी हे आम्ही इथे वापरत आहोत. तर हे जे मायक्रो न्यूट्रिएंट आहे ते बनवण्यासाठी आपण कोणकोणते इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत ते मी तुम्हाला आता दाखवतो. तर आपण ही बॉटल इथे पाहू शकता. ही नटालची 100 ml ची बॉटल आहे. तर हे आपण ॲज अ सॉल्वंट म्हणून वापरतो. त्याच्यानंतर हे सीवीड, हे साधारणतः 98% सीवीड आहे. हे आपण इथे 1 किलो वापरणार आहोत. तर सेकंड इन्ग्रेडियंट आहे फुलविक ॲसिड. तर 80% फुलविक ॲसिड आपण इथे वापरणार आहोत. तर हे देखील 1 किलो सीवीड, 1 किलो फुलविक ॲसिड आणि 1 किलो अमिनो ॲसिड ते 80% कॉन्सन्ट्रेशनचं आपण इथे वापरणार आहोत. त्यानंतर आपण इथे पाहू शकता की हा साधारणतः 20 ते 22 किलोचा इथे आपण यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहे ते मी तुम्हाला सांगतो. यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, फेरस सल्फेट, झिंक सल्फेट आणि कॉपर सल्फेट. तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स यामध्ये मिक्स केलेले आहेत. तर हे मी आणले कुठून ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्याचं टेन्शन आता घेऊ नका. तर ही प्रोसिजर बनवायची कशी ते आपण आता इथे पाहूयात. तर यामध्ये आपण आणखी एक घटक ॲड करणार आहोत, तो म्हणजे युरिया. तर 200 लिटर मायक्रो न्यूट्रिएंट आपण इथे बनवणार आहोत. त्यामुळे त्याच्यामध्ये 2 किलो युरिया हा आपण इथे ॲड करणार आहोत. तर आता आपण इथे पाहू शकता की या टाकीमध्ये साधारणतः 150 लिटर पाणी, आरोचं पाणी जसं मी तुम्हाला दाखवलं होतं ते आम्ही इथे ॲड करून घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम बनवण्याची प्रोसिजर म्हणजे हे जे नटाल आहे 100 ml हे आपण या पाण्यामध्ये सुरुवातीला इथे ॲड करून घेणार आहोत. तर या नटालचा उपयोग असा आहे की जे आपण यामध्ये फुलविक ॲसिड, अमिनो ॲसिड, त्याच्यानंतर सीवीड आणि बाकीचे जे इन्ग्रेडियंट ॲड करतो तर ते चांगल्या प्रमाणामध्ये पाण्यामध्ये विरघळवण्यास हे नटाल आपल्याला मदत करते. तर बॉटल चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये मिसळून घ्यावी जेणेकरून याचा 100% उपयोग आपल्याला इथे करता येईल. तर हे ॲड झाल्यानंतर 1, 2 ते 3 मिनिट हे पाणी असंच आपण इथे सोडून द्या. इन्ग्रेडियंट्स आहेत ते या 200 लिटर टाकीमध्ये कशा पद्धतीने मिक्स करायचे ते मी तुम्हाला आता सांगतो. ते घेऊन आपण डायरेक्ट 200 लिटर पाण्यामध्ये इथे टाकणार नाही. तर त्याची एक प्रोसिजर आहे, स्टेप बाय स्टेप आपण ते 200 लिटरच्या टाकीमध्ये ॲड करणार आहोत. तर आपण इथे पाहू शकता की इथे 3 रिकाम्या बादल्या या आपण इथे घेतलेल्या आहेत. तर त्यामध्ये सुरुवातीला हे जे पाणी आहे की ज्यामध्ये आपण नटाल टाकलं होतं ते पाणी आपण इथे थोडंसं घेऊयात.
तर आपण इथे पाहू शकता की या 3 बादल्यांमध्ये आम्ही नटाल टाकलेलं पाणी हे इथं घेतलेलं आहे. तर या तिन्ही सेपरेट बादल्यांमध्ये आपण सीवीड, अमिनो ॲसिड आणि फुलविक ॲसिड हे इथे ॲड करणार आहोत. तर हे डायरेक्ट आपण 200 लिटर टाकीमध्ये कधीच टाकायचं नाही. तर सेपरेट बादलीमध्ये आपण इथे सुरुवातीला हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. तर हे सीवीड 98%चं आपण आधी टाकतोय. तर जवळून पहा इथे ही ब्लॅक कलरची पावडर आहे. केलं चालू. त्याच्यानंतर हे जे अमिनो ॲसिड आहे हे आपण दुसऱ्या बादलीमध्ये इथे मिक्स करून घेत आहोत. तर ही एक व्हाईट कलरची इथे पावडर आपण इथे पाहू शकता. 80% कॉन्सन्ट्रेशनचं हे अमिनो ॲसिड आहे. फुलविक ॲसिड त्याचं कॉन्सन्ट्रेशन देखील 80% आहे. तर हे थर्ड बकेटमध्ये आपण इथे ॲड करा आहोत. तर ब्राऊन कलरची कॉफीसारखी ही पावडर आपण इथे पाहू शकता. त्याचा स्मेल देखील कॉफीसारखाच येतोय. तर अशा पद्धतीने 3 सेपरेट बकेटमध्ये आपण फुलविक ॲसिड, अमिनो ॲसिड आणि सीवीड हे इथे ॲड करून घेतलेले आहेत. तर हे मिक्स करून साधारणतः 5 ते 10 मिनटं आपण अशाच पद्धतीने ठेवावेत. त्यानंतर काय करायचं हे मी तुम्हाला दाखवतो. पाहायला गेलं तर जे प्रायमरी खतं आहेत झाडांसाठी ते आहेत NPK, हे तर सगळ्यांना माहिती आहेत. त्यानंतर जी सेकंडरी ग्रेड आहे ती आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. त्याच्यानंतर जी थर्ड ग्रेड आहे त्याच्यामध्ये येतं कॉपर, फेरस, झिंक, बोरॉन, मेलॉबेनम. तर अशा पद्धतीचे मायक्रोन्यूट्रियंट्स ही झाडांसाठी महत्त्वाची असतात. तर त्यामध्ये आपण हे सीवीड, अमिनो ॲसिड आणि फुलविक ॲसिड हे ॲडिशनल इथे ॲड करत आहोत. त्यामुळे मायक्रोन्यूट्रियंटची जी पॉवर आहे ती झाडांना 100% मिळणार आहे. तसेच अमिनो ॲसिड, फुलविक ॲसिड आणि सीवीड हे टाकल्यामुळे ॲडिशनल ऑर्गॅनिक सपोर्ट हा इथे झाडांना मिळतो. यामध्ये आपण कोणत्याही पद्धतीचं NPK हे मिक्स करत नाहीत आहोत. हे प्युअर मायक्रोन्यूट्रियंट आपण इथे बनवणार आहोत. तर ते कोणत्या NPK सोबत आपण देऊ शकतो, कशा पद्धतीने देऊ शकतो ही देखील माहिती मी तुम्हाला हे बनवून झाल्यानंतर सांगणार आहे. तर इथे हे जे मिश्रण आपण इथे घेतलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने साधारणतः अर्धा तास हे हलवावे, चांगल्या व्यवस्थित पद्धतीने सेटल होऊन द्यावे. त्यानंतर आपण ते 200 लिटरच्या टाकीमध्ये ॲड करणार आहोत. तर सर्वप्रथम हे जे सीवीड आहे की जे आपण या बादलीमध्ये कालवलं होतं साधारणतः आता अर्धा तास हा झालेला आहे. तर सगळ्यात आधी हे सीवीड आपण इथे 200 लिटरच्या टाकीमध्ये मिक्स करत आहोत. त्या बादलीमध्ये जे कंटेंट उरलेला आहे हा त्यानंतर दुसऱ्या पाण्यामध्ये मिक्स करून 200 लिटर पाण्यामध्ये टाकून द्यावा. तर सीवीड टाकल्यानंतर आपण अमिनो ॲसिड हे इथे टाकत आहोत. अमिनो ॲसिड झाल्यानंतर फुलविक हे आपण 200 लिटर टाकीमध्ये इथे टाकत आहोत. मार्केटमध्ये आपण कोणतंही मायक्रोन्यूट्रियंट विकत घ्या त्यामध्ये आपल्याला अमिनो ॲसिड, फुलविक आणि सीवीड हे मिळणार नाही. आता आपण जे मायक्रोन्यूट्रियंट घरी तयार करतोय त्यामध्ये हे तिन्ही कंटेंट झाडाला इथे उपलब्ध होतात. तर हा शेवटी जो थोडासा गाळ शिल्लक राहतो तो थोडंसं पाणी घेऊन आपण पुन्हा 200 लिटरमध्ये मिक्स करणार आहोत. तर त्यानंतर ही जी पावडर आहे त्याच्यामध्ये झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, त्यानंतर कॉपर सल्फेट हे अवेलेबल आहेत. ते आपण इथे 200 लिटर टाकीमध्ये आता इथे टाकणार आहोत. ते टाकल्यानंतर चांगल्या पद्धतीने बांबूच्या साहाय्याने ते पाणी एकत्र करून घ्यावं. त्यामुळे हे चांगल्या पद्धतीने यामध्ये विरघळेल. तर हा जो सर्व कंटेंट आपण इथे पाहत आहात तो कुठे मिळतो हे मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यामुळे हे मी आणलं कुठनं, काय करतोय याचं टेन्शन आता घेऊ नका. कशा पद्धतीने आपण हे मायक्रोन्यूट्रियंटचं पाणी बनवतोय त्याच्याकडे आपण आता सध्या लक्ष द्या. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हा 2 किलो युरिया आपण इथे पाहू शकता
तो सगळ्यात शेवटी आपण या पाण्यामध्ये इथे ॲड करणार आहोत. तर 2 किलो युरिया आपण इथे पाहू शकता सांगितल्याप्रमाणे या टाकीमध्ये मी इथे ॲड करत आहे. यानंतर कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आपण यामध्ये टाकले आहेत ते मी पुन्हा आपल्याला सगळं सांगणार आहे. तर आपण इथे पाहू शकता की 200 लिटरची टाकी ही साधारणतः पूर्णपणे भरलेली आहे. अशा पद्धतीचा चांगला मोठा बांबू घ्यावा आणि क्लॉकवाईज ते मिश्रण चांगल्या पद्धतीने ढवळावं. एक काळजी घ्यावी की ही जी टाकी आहे ती नेहमी आपण सावलीमध्ये ठेवा, झाडाच्या सावलीत ठेवा किंवा अशी जर शेड असेल आपल्याकडे शेतात तर आपण शेडमध्ये ठेवू शकता. आणि याचं तोंड ते नेहमी आपल्याला इथे झाकून ठेवायचं आहे. एका दिवसातनं साधारणतः 2दा हे मिश्रण चांगल्या पद्धतीने इथे ढवळायचं आहे. तर ही टाकी अजून पूर्ण भरलेली नाही. थोड्या वेळाने आम्ही ही टाकी पाण्याने इथे पूर्ण भरून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने 200 लिटरचं मायक्रोन्यूट्रिएंट हे आपण इथे बनवलेलं आहे. यामध्ये काय काय टाकलं ते मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो. 1 किलो सीवीड एक्स्ट्रॅक्ट 80% कॉन्सन्ट्रेशनचं, त्यानंतर अमिनो ॲसिड 80% कॉन्सन्ट्रेशनचं, त्यानंतर फुलविक ॲसिड 80%. यापेक्षा जास्त पर्सेंट जरी वापरलं तरी चालेल, पण कमी पर्सेंटचं इथे वापरू नका. त्यानंतर साधारणतः आपण जे पाहिलं 22 किलोचं मिक्स केलेलं मटेरियल होतं. त्यामध्ये होते झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, फेरस सल्फेट आणि कॉपर सल्फेट. हे सगळे मायक्रोन्यूट्रिएंट आपण यामध्ये इथे ॲड केलेले आहेत. आपण जर मार्केटमध्ये गेलात तर मी पुन्हा आपल्याला सांगतो की एवढे सगळे इन्ग्रेडियंट कोणत्याही मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये आपल्याला इथे मिळणार नाहीत. तर हे आपण इथे 200 लिटरचं जे मटेरियल इथे बनवलेलं आहे हे साधारणतः 15 दिवस आपल्याला असंच ठेवायचं आहे. त्याचं तोंड हे झाकून ठेवा. दिवसातनं 2दा क्लॉकवाईज हे आपल्याला इथे ढवळायचं आहे. 15 दिवसानंतर हे मायक्रोन्यूट्रिएंट तयार होईल. त्यानंतर एका दिवसाला 1 लिटर या हिशोबाने हे आपल्याला पिकांना सोडायचं असेल. आपली फळबाग असेल किंवा फुलबाग असेल किंवा कोणतीही बाग असेल, भाजीपाला असेल, प्रत्येकाला आपण हे इथे सोडू शकतो. साधारणतः 7 दिवसाच्या अंतराने आपल्याला हे आपल्या बागेमध्ये सोडायचं आहे. म्हणजे महिन्यातनं साधारणतः 4 वेळा हे आपल्याला इथे सोडायचं आहे. 7-7 लिटर हे आपल्याला एका वेळेस इथं आपल्या बागेला सोडायचं आहे. समजा 7 दिवसांचं चुकून आपल्याला 10 दिवस लागले किंवा 10 ते 12 दिवसानंतर आपल्याला हे सोडायची वेळ आली तर 12 दिवसांनी जर आपण सोडत असू तर 12 लिटर हे आपल्याला इथे वापरायचे आहे. 7 दिवसांनी सोडायचं असेल तर 7 लिटर आपल्याला हे मायक्रोन्यूट्रिएंट हे आपल्या बागेमध्ये इथे वापरायचं आहे. तर यामध्ये NPK हे आपण इथे वापरलेलं नाही. तर हे प्युअर मायक्रोन्यूट्रिएंट आपण इथे तयार केलेलं आहे. यानंतर कोणत्याही प्रकारचं मायक्रोन्यूट्रिएंट किंवा सीवीड किंवा फुलविक किंवा अमिनो ॲसिड हे सेपरेट देण्याची आपल्या बागेला गरज राहणार नाही. त्याचा प्रश्न उरतो फक्त NPKचा. तर आपण याच्यामध्ये मॅंगनीज, मॅग्नेशियम, कॉपर हे सल्फेट फॉर्ममध्ये वापरलेले आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये NPKचा P घटक असेल ते आपण या खतासोबत इथे सोडू शकत नाही. जसं 10-26-26 झालं, त्याच्यानंतर 14-48 झालं, हे आपण या खतांसोबत वापरता येणार नाही. हे जर आपण इथे वापरलं NPK त्या पद्धतीचे ज्याच्यामध्ये P कंटेंट आहे, म्हणजे ज्यामध्ये फॉस्फेट कंटेंट आहे NPK मध्ये, तो कोणताही फॉस्फेट कंटेंट आपल्याला या मायक्रोन्यूट्रिएंट सोबत वापरता येणार नाही. आपण हे मायक्रोन्यूट्रिएंट सोडल्यानंतर साधारणतः 4-5 दिवसाने म्हणा किंवा 5-7 दिवसाने तो सेपरेट आपल्याला सोडायला लागेल. हे मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला सेपरेट सोडायचं आहे आणि NPK आपल्याला सेपरेट सोडायचं आहे. तर कशा पद्धतीने हे आपल्याला वापरायचं आहे हे मी तुम्हाला आता सांगितलं. तर आता याची किंमत किती, म्हणजे 200 लिटर हे मायक्रोन्यूट्रिएंट बनवण्यासाठी मला किती खर्च आला, हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी आणले कुठून ते मी तुम्हाला आता सांगतो. तर आपण इथे पहा, अविना न्यूट्रीमिक्स ही 25 किलोची बॅग, रेडीमेड बॅग आपल्याला मार्केटमध्ये मिळते, की ज्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स मी आपल्याला इथे दाखवले ते सगळे यामध्ये आपल्याला मिळतात. ते कशा पद्धतीने आपण इथे मिक्स केले ती प्रोसिजर आपण इथे सगळी बघितलेली आहे. आपण जर यूट्यूबवर गेलात तर अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला मिळतील की हे सेपरेट इन्ग्रेडियंट्स आपल्याला सांगतील आणि मिक्स करायला सांगतील. पण आपण जर मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर त्याची किंमत आपल्याला खूप जास्त जाते. साधारणतः ही बॅग आपल्याकडे 4,000 रुपयामध्ये 25 किलो हे अवेलेबल होईल. मॅक्सिमम 3600 ते 4,000 हा या बॅगेचा 25 किलोच्या बॅगेचा रेट आहे. आता 4,000 हे 200 लिटर पाणी आपण इथे बनवलेलं आहे. हिशोब जर केला तर साधारणतः 20 ते 25 रुपये लिटर हे मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला इथं पडलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, महागाचे मायक्रोन्यूट्रिएंट विकत घेऊ नका. अविना न्यूट्रीमिक्सची बॅग आणा आणि अशा पद्धतीने 200 लिटर मायक्रोन्यूट्रिएंट
हे आपल्या शेतामध्ये बनवून ठेवा. 200 लिटर हा 200 दिवसाचा स्टॉक आहे. म्हणजे साधारणतः वर्षाला मायक्रोन्यूट्रिएंटचा आपला जो खर्च असेल तो 8,000 रुपये असेल. आता हा 4,000 रुपये खर्च मी इथे केलेला आहे. हे मायक्रोन्यूट्रिएंट मला माझ्या बागेला साधारणतः 6 महिने पुरेल. यापुढे मला दुसरं मायक्रोन्यूट्रिएंट आणण्याची गरज नाही. आपण देखील ही बॅग आणून अशा पद्धतीचं मायक्रोन्यूट्रिएंट हे बनवू शकता. तर चॅनलला नेहमी सबस्क्राईब करा आणि फेसबुक किंवा इंस्टा बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत असेल की मी अवेनाचं पेड प्रमोशन करतोय. तर तसं काही नाही आहे. हे अवेनाचं पेड प्रमोशन नाही आहे. मला या कंपनीकडनं कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ इथे झालेला नाही. हे अतिशय स्वस्त पद्धतीने शेतकऱ्यांना उपलब्ध होतं. त्यामुळे मी आपल्याला इथे सांगतो. अतिशय सोपी पद्धत आहे म्हणून मी आपल्याला सांगतो. यामध्ये मला एकही रुपयाचा आर्थिक फायदा इथे झालेला नाही. तर आपण इथे पाहू शकता की अशा पद्धतीने या 200 लिटर बॅरलचं जे तोंड आहे हे आपण इथे पॅक करून टाकायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की 15 दिवसानंतर हे वापरण्यासाठी तयार होणार आहे आणि दर 7 दिवसाने 7 लिटर सोडायचं हे मी तुम्हाला सांगितलं होतं. पण ते कसं सोडायचं ते सांगतो. 7 लिटर यातलं मिक्सर घ्यायचं, ते 200 लिटर पाण्यामध्ये सोडायचं आणि ते 200 लिटर जे पाणी आहे ते आपण ड्रिपद्वारे किंवा आळवणीद्वारे आपल्या झाडांना सोडू शकतो. हे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे. ही वापरायची पद्धत लक्षात ठेवा. 200 लिटर पाणी घ्यायचं आहे, त्या पाण्यामध्ये हे 7 लिटर टाकायचं आहे हे मिक्सचर मायक्रोन्यूट्रिएंटचं आणि ते 200 लिटर पाणी ड्रिपद्वारे किंवा आळवणीद्वारे आपल्या बागेला किंवा फुलझाडं असतील किंवा काही भाजीपाला असेल त्याला आपण सोडू शकतो.